हॅलो राऊत. अरे थँक्यू नाही 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 बी लेटेड हॅपी बर्थडे नको बोलू. तू तुझ्या पेसने बरोबर फोन केलास मला. माझा बर्थडे काल होता, तू आज विश करतोयस मला. नाही तुझा जो आळशीपणा बघता तुम्हाला बरोबर कॉल केलास. ओके, मला जर वाटलेलं तू मला 6 महिन्याने फोन करशील. ठेवला. बोलायचा कंटाळा आलाय. काय करायचं राऊतचं ना कळत नाही बाबा खरंच. काय शिवलकर, हा बर्थडे काल होता पण तेज आज अंगावर येते आमच्या. अरे भेट काय कंपनी डिलीट झाली असते आता. शिवलकर, हॅपी बर्थडेच्या शुभेच्छा परत एकदा. थँक्यू शिवलकर हा. हॅपी बर्थडे. थँक्यू प्रथम सर. हॅपी बर्थडे. शिवलकर थँक्यू लिली मॅम. शिवलकर, काय खायचं प्यायचं आहे की सगळा वाराच आहे? वेटकर सरप्राईज आहे सगळ्यांसाठी. पार्टीच झाली पाहिजे. सरप्राईज नाही तसलं काय. सांगतो. मांडवकर कुठे राहिले? आनो अरे अरे त्यांना हा. गरम गरम चिकन बिर्याणी न्यायची आहे. चिकन बिर्याणी मागवले सगळ्यांसाठी. अरे हळू बोला ना. तुम्हाला माहिती आहे ना आपल्या ऑफिस मध्ये नॉनव्हेज अलाउड नाही म्हणून. माहिती सर आतमध्ये ऐकतील ते. हो माहितीये. तुम्ही चिकन बिर्याणी का मागवली पण? अरे गाडीमध्ये टोप गाडीच्या इथे जाऊया आणि सगळ्यांनी खाऊया. लंच ब्रेक झाला ना. अहो पण शिवलकर रस्त्यावर बसून खायचं का आपण? अरे गाडीमध्ये खाऊया बोलतोय ना. चला ना सर यायच्या आधी चला ना. सरांनी ऐकलं ना, मग प्रॉब्लेम होईल. चला. जायच नाही कोणी. थांब. जायच नाही कोणी. काय झालं? चिकन बिर्याणी मागवली होय? हा. लाज वाटाय पाहिजे का तुला? माझा उपास आहे. मी बिर्याणी खाऊ शकणार नाही म्हणून चिकन बिर्याणी मागवशील होय? माने एवढंच आहे ना. काय? उपवास उद्या सोडा, आज बिर्याणी खा. हो असं काय कडक उपास असतोय माझा. देवानं सांगितलं तरी सोडला नाही उपवास मी कवा तर. हा? उपास म्हणजे उपासच सोडणार नाही. तुला एकतर आज बिर्याणी खावी लागेल ना तर उद्या खावी लागेल. आम्हाला खाऊ दे. हा नाही सर याच्या आधी अरे तुला लाज कशी वाटत नाही लागा? एवढं डावलाल का मला? एवढं माझ्यासाठी साधी व्हेज बिर्याणी तरी मागवायची लागा. उपास सोडा खाल्ली असती लागा मी. माने व्हेज बिर्याणी असं काही नसतं. एक तर ती खिचडी असते, नाही तर जराशी सजावट केली की पुलाव होतो. बाकी व्हेज बिर्याणी अंधश्रद्धा आहे. चला ना. चिकन बिर्याणी जायच नाही. मी खाऊन देणार नाही. मला चिकन बिर्याणी नाही तर तुम्हाला पण नाही. बोला ना सर, ऐकतील. मी जरा थांबव. तुमचा जीव पोटात आहे तर नाही. माने तुम्ही तुम्हाला कोणी खायला दिलं की शिपूट हलवीत जाताय मागायला की त्यांच्या. माने आता डोक्यात जाऊ नका. जाऊ दे माने, तू एक तर उद्या खा. आता माझ्या डोक्यात गेले. चिकन बिर्याणी खाऊनच देत नाही कोणाला मी आज. म्हणजे तुम्ही खाऊन दाखवा. हा. तुम्ही बिर्याणी खाऊन दाखवा. मी 2 मान्याचा. हा मग 2 मानाचं नाव ठरव, आम्ही खायला जायच नाही. अरे मग सांग तू. मला बिर्याणी नाही तर कुणाला एक्सक्यूज मी. हाय सर. हाय एक मिनिट, तुम्ही सगळे इथे काय करताय? लंच ब्रेक सर. हो राईट, लंच ब्रेक राईट. बट बिफोर तुझ्यातून सर हा? तुम्हाला चहा पाहिजे मी चहा घेऊन येतो. ओके. सॉरी, कमिंग बॅक टू द पॉइंट. अत्यंत महत्वाची गोष्ट डिस्कस करायची आहे. एव्हरीबडी, तुम्ही असे का उभे आहात मला कळत नाही. सर, lunch break. हा लंच ब्रेक. हा येस, लंच ब्रेक आपण करूच या. पण काय झालं तुम्हाला सांगतो. एक गोष्ट आपल्याला खूप अर्जंट बेसिसवरती करायची आहे. आपण जे सगळं उद्या करणार होतो ते शेड्यूल आपल्याला प्रीपॉन करावं लागतं. सो बेसिकली मिस्टर बेटकर, तुमच्याकडे आपल्या MHJ मसाल्याच्या रॅपर डिझाईनचं काम आहे राईट? मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या आठवड्यात हवंय मला सगळं डिझाईन जे काही असणार आहे ते. तुम्ही मला एकही डिझाईन पाठवलेलं नाही, त्यामुळे मी तुमच्याकडनं ऑप्शनची अपेक्षा करूच शकत नाही राईट? शट अप. ओके. मिस्टर शिवलकर, यस सर. मी तुम्हाला सांगितलं होतं ट्रान्सपोर्टचं काम तुम्ही बघणार आहात. 1 महिना झालं मला अजूनही कळलेलं नाही की ट्रान्सपोर्ट कोण करणार आहे, कसं करणार आहे. ऑर्डर चंदीगडला पाठवायची तुम्हाला माहिती आहे. यस सर. आता आपल्याला उद्याच्या उद्या जर ऑर्डर पाठवावी लागली तर आपण काय करणार? काही आहे प्लॅन ऑफ ऍक्शन? मला आजच्या आज कळला पाहिजे. ओके मिस्टर बने, प्रत्येक वेळेस जेव्हा मी बोलत असतो तेव्हा तुम्ही काहीतरी वेगळंच करत असता. हे काय आहे? नाही मी सांगत होतो लंच ब्रेक झालाय आम्ही लगेच. लंच महत्वाचं आहे. तुम्हाला आता बॉस काहीतरी सांगतोय, त्याचं बोलणं टाळून तुम्ही काहीतरी वेगळं सांगणार आहात एम्प्लॉईला, नाही ना? तुम्ही आपलं जिंगल बनवणार आहात राईट? Yes, sir. मगाशी मला तुम्ही जे जिंगल पाठवलं ते मला पटलेलं नाहीये, आवडलेलं नाहीये. सो आय वॉन्ट करेक्शन. ओके, काहीतरी वेगळं बनवून मला पाठवा. Yes, sir. आणि मिस लिली, ओ. तुम्ही आपल्या मॉडेल्सची लिस्ट मला पाठवणार आहात, ती मला लगेच पाठवा. लगेच 2:30 वाजता पाठवते सर. नो प्रॉब्लेम. लंच ब्रेक आहे. हाफ एन आवर मध्ये पटापट लंच फिनिश करा आणि लगेच गेट बॅक हिअर. ओके, एक मिनिट थांबा जरा. सर मला तर बोलायचं. एक मिनिट. टीम कम हिअर. येस माने टीम. थोडं या ना जरा 2 मिनिटात फक्त या. सर टाइम ओव्हर होतो. या टेल मी माने. इकडे या की, इकडे जागा इकडे या इकडे.
तुम्हाला तिकडून पळाय सर ती काय म्हणला तुम्ही सर ही आपलं पावभाजी मसाल्याबद्दल काहीतरी म्हणजे करायचं मला नेमकं कळलं नाही म्हणजे कसं वर्क करायचं आपण त्याच्यावर कळलं नाही नाही मला जरा थोडं मिस्टर बेटकर यस सर तुम्ही टीम लीडर आहात ना यस सर मग तुम्हाला यांना सांगता येत नाही जेवल्यानंतर सांगू सर का का ताकद 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 जिभेला ताकद आली की जड शब्द उचलले जातील सर आणि मग त्यांच्यापर्यंत शटा यस सर शटा तुम्ही सगळे लंच करून या हे. आणि मानेंना जे काय ते सांगा यस सर एक मिनिट माझं बोलायचं. एक मिनिट इकडे या मिस्टर बेटकर कम हिअर सर मिस्टर पोचलो. कम हिअर माने हा सर प्लीज बोला पटापट बोला please. हे सर काय माझं सर लक्ष भांबावलोय सर मी जरा भांबावलंय काय काय झालं काय उपास आहे ना माझा सर हो तुमचं उपास? मला ही शुगर हल्ली माझी सर अरे आई आई all right? उपवास आहे सर लंच केलं पाहिजे ह्यांनी माने आपण लंच करूया एकत्र सर लंच केलं पाहिजे नाही नाही थांबा की मला बोलणं पण बाकी आहे ना जर थोडं मग तू ऐका ना तुमचा उपवास जर आहे माने तर हा. तुम्ही काहीतरी खा ना हा म्हणजे तर तुम्ही हे खाणार का नाही मी माझं आणलंय सर अच्छा तुम्ही आणलंय मग खिचडी आणली खिचडी वाव हा साबुदाण्याची खिचडी आणली आणि ही केळ आणली केळ हो केळ प्लीज प्लीज हॅव इट प्लीज हॅव इट मी घेऊन सर चालतंय. अरे, please, काय please. साखर हलती माझी मग मला हे होतंय, नाही, सर. सर काय आता त्यांची साखर हल्ली आहे तुम्ही पण खाताय सर पटकन आम्ही ब्रेक घेऊन येतो Yes, sir. ए, आपण एक काम करूया आपण एक काम करूया Yes. बेसिकली आम्हाला ना ही युकेची सवय आम्ही सतत रनिंग ब्रेक करायचो ना त्यामुळे आमचं काय व्हायचं काम करता करताच खायचो एक काम करा तुम्ही जे काही डब्याला आणलंय ते इथेच आणा आपण खात खात मीटिंग करू हा नाही नाही ही ही जगातली बेस्ट पार्टी नाही बेस्ट सर, पार्टी नाही आम्ही जे आणलंय ते असं रोल करून खाण्यासारखं नाहीये मांडी घालून खायचं Yes. काय आणलंय तुम्ही बिर्याणी यांनी यांनी आणले यांनी यांनी काय आणलंय काय पण यांनी? पिटी भात पिटी भात भात पिटी भात आणलाय पिठी भात यस सर लहानपणी खाल्ला होता त्याच्यानंतर खाल्लेला नाहीये मी पिठी भात आय एम सो सॉरी मी असं विचारतोय तुम्हाला पण मला थोडा मिळेल सर मागताय काय तू ए बे घेऊन नाही नाही. मला नाही सर नाही कारण माझा बर्थडे होता सर काल आय विश यू तर ह्यांनी मला सरप्राईज दिलं पिठी भाताचं सगळं सेटअप लावलाय खाली Yes, sir. कॅन्टीन मध्ये कॅन्टीन मध्ये Yes, sir. इथे आणलं बरं. मग आपण एक काम करूया का हा. आपण कॅन्टीन मध्ये जाऊया एकत्र जेवायला बसू आणि तिथे मीटिंग करूया नको सर का तुम्ही सर सुपर बॉस आहात सर yes, sir. ओ कॅन्टीन कम ऑन शिवलकर कम ऑन तुम्हाला माहिती आहे आपल्या कंपनीत एम्प्लॉई बॉस असा भेदभाव नाहीये नाही तरी आपण मांडीला मांडी लावून जेवायला बसू शकतो Yes, sir. चलो, मी घेऊन येऊ का नाही. माने, माने, खा. नाही कसं घेऊन येणार सेटअप लावलाय अख्खा. काय डोंगला सेटअप सर 2 भगोली बघितली तर पिठी आणि भात त्याचा खायचा डोंगला मी घेऊ चालेल ओ माय गॉड ओ काय काय झालं झालं? पिठी मिळालीच नाही आता मला आठवलं पिठी मिळालीच नव्हती पिठी मिळाली नाही नाही लिली मॅम तुम्ही बोलत नाही मला पिठी मिळाली सॉरी नाही आय फॉगॉट अरे पण मग जेवायला आणलंय काय तुम्ही हे वरण भात वरण भात आणलं सर वरण भात लय बेस्ट आय नो दिशी खाणं आय नो हे काय तुम्ही पावात काय ते घुसडून खाणार ही बेकार सरांना लागा द्या तुम्ही वरण भात नाही मला चालेल हा, माने. वरण भात. मला वरण भात चालेल वरण काय ना भात. पावसाळ्यात हलकं खाल्लेलं कधी बेस्ट वरण भात चालणार आहे. Yes. Yes. मूर्ख आहात मूर्ख आहात माने तुम्ही काय झालं शिवलकर लँग्वेज आय एम सॉरी सर आय एम सॉरी माने मूर्ख आहात तुम्ही काय झालंय माने आपण लंच करूया माने मॅम, मी म्हणत होतो सर की लंच काय करायचं ना सर म्हणजे कंपनी पहिली लंच नंतर करूया हे बघा, आता ही सोबते ते नाही सर कंपनी महत्वाची आहे ना सर जेवण काय जेवला नाही का कधी आ जेवण नाही का कधी आता सगळ्यातलं काही पळत पळत जाता यायला का तिकडे नाही कंपनी महत्वाची आहे माने sir. आय लाईक दिस त्याच्यामुळे- क्वालिटी ऑफ युअर्स हा? आय रिअली अप्रिशिएट दिस क्वालिटी ऑफ Yes, युअर्स काय नाही sir. तुम्ही ना प्रत्येक वेळे ना कंपनीला पुढे ठेवता आणि मग स्वतःचा विचार करता मानेंसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार अरे सर टाळ्या नको टाळ्या नको टाळ्या म्हणजे काय बेटकर यस सर तुम्ही जोरात टाळ्या का नाही वाजवत आहात सर आधी जेवून घेतो मग पर्सनली कानाजवळ जाऊन टाळ्या वाजवतो तुम्ही लीडर आहात ना Yes, sir. Yes, टीम sir. लीडर आहात ना मग Yes, sir. एक तरी क्वालिटी असू द्या ना तुमच्या त्याची तुमचा टीम मधला मेंबर काहीतरी सांगतोय तुम्हाला काहीतरी शिकवतोय तो तुम्हाला ते अडॅप्ट करता येत नाही शट अप मिस्टर माने गुड आय लाईक इट आणि मिस्टर शिवलकर आय एम प्राऊड ऑफ यू तुम्ही सुद्धा मानेंच्याच मार्गावर आहात आधी कंपनीला पुढे ठेवताय गुड गुड थँक्यू सर माने माझा मित्र आहे सर एकत्र आम्ही लंच करतोय काय म्हणणार आहेस वय
काय 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 आदाशी आहे का का तुम्ही येडा आहे का जरा माने लँग्वेज साखर हलती माझी हो या यू प्लीज टेक मला ती सर ही होत उपास असल्यामुळे होते तुम्ही खा ना जेवण महत्वाचं नाही मग मी घेणार चालतंय ना तुमचं प्लीज 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 हॅव इट तुमचं आहे का रे तुम्ही काय? ते वरण भात आणताय का वर नाही सर आम्हाला खाली पटकन येतो ना बर सर. बर बर ही आपलं कसं खिचडी आपलं उभ्या उभ्या खाऊ शकतो हा हा काय म्हणत होता तुम्ही माझं काय म्हणणं होतं सर आपण ते पावभाजीवरती आपण एवढी मेहनत घेतो त्याकडे एवढं लक्ष देतोय ना सर पाणीपुरी मसाल्याकडे आपलं थोडं दुर्लक्ष होतंय सर पाणीपुरी मसाल्याकडे आपलं दुर्लक्ष आय डोंट थिंक सो माने मला असं वाटतं की आपण पाणीपुरी मसाल्यावरती दुर्लक्ष करत नाही इनफॅक्ट पाणीपुरी मसाला जो आहे आपला मिस्टर शिवलकर मला वाटतं लोकांना तो फार आवडतो इनफॅक्ट आत्तापर्यंत म्हणजे आपला पावभाजी मसाला आणि पाणीपुरी मसाला हा जर कम्पेअर केला yes, नाही तर आय गेस पाणीपुरी मसाला थोडा पुढेच आहे हा है ना हा मी तसं आहे सर हा तसं आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतो सर माझ्याकडे साखरपुडा होता निवणीचा माझ्या सांगण्यावर नाही नाही सासऱ्यानं पाणीपुरीचा स्टॉल लावला होता सर लई येड्यागत खाल्ल्यावर लोकांनी पाणीपुरी ही लाईनच्या लाईन लागलेली नवरा नवरीची तुम्हाला सांगतो आई बाबी माने लाईन मुद्द्याचं बोला मुद्द्याचं तेच सांगतो की सगळी पाणीपुरी खाते ती सगळी म्हणजे मला येऊन विचारत होती काय सिक्रेट काय आहे मसाल्याचं तुमच्या मग तुम्ही सांगितलं की काय हा मी मला तसं काय माहितच नव्हतं पण मी सांगितलं तरी सर मी सांगितलं आपल्या कंपनीमध्ये एका वेगळ्या लेवलला तयार होतोय मसाला ह्यो. साधी लोक नाही बनवू शकत सर मेन काय केलं असेल मी तिथं काय मी त्यासनी सांगितलं शिवलकर खरात मॅडम बने आणि हे कणा आहेत मसाल्याचा आमच्या गुड 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 माने आय एम प्राऊड ऑफ यू सांगितलं. आय एम प्राऊड ऑफ यू माने मला हीच गोष्ट आवडते तुमच्यातली बेसिकली तुम्ही सगळ्यांनी काय झालं नाही yes, sir. आय एम लिस्निंग यू सर या गुड सो मी म्हणत होतो बेसिकली तुम्ही सगळ्यांनी ही क्वालिटी ना अडॉप्ट केली पाहिजे लक्षात घ्या माने काय करतायत त्यांच्या पर्सनल इव्हेंट्समध्ये सुद्धा कंपनीचा एक मसाला प्रमोट करण्याचा प्रयत्न करतायत आपला पाणीपुरी मसाला ठेवलाय म्हणजे आपला मसाला त्यांनी प्रमोट करायला घेतलेला आहे इनफॅक्ट ते PR करतायत Yes. त्याचबरोबर इतकंच नाही एका लीडरची क्वालिटी दिसते मला माने तुमच्या एवढं नाही आय एम नॉट किडिंग आय एम नॉट किडिंग माझं काय तुम्ही फक्त- कुठेतरी तुमच्या पर्सनल इव्हेंटला जाऊन सांगता की आमच्या कंपनीचा कणा बेटकर शिवलकर बने आणि मिस लिली आहेत म्हणजे तुमच्यात मला लिडरशिप क्वालिटी दिसते जी मिस्टर बेटकर तुमच्यात मला दिसत नाही शट अप माने माझं प्राऊड एवढं माझं मला ही करू नका माझं मी कंपनीसाठी मी म्हणजे ही पार झुकून देईन सर दिस इज व्हॉट आय लाईक नो माझं काय नाही sir. माझं एव्हरीबडी येस सर महत्व आय एम लिस्निंग सर खिचडी खायचे मी हेच म्हणत होतो माने व्हॉट आय लाईक अबाउट यू इज एव्हरी टाइम यू कीप युअर सेल्फ कीप युअर बॉडी ऑन द लाईन मला ते फार आवडतं तुम्ही कंपनीला प्रायोरिटी देता आय लव्ह इट ह्या गोष्टी खिचडी खा सर माने खाल्ला तुमचा पाहिजे. उपवास आहे नाही खाल्ला पाहिजे तुम्ही. थोडस सर नाही, तुम्ही तर- लंच ब्रेक आमचा पण ओ या आय फॉरगॉट आय टोटली फॉरगॉट लंच ब्रेक सुरू आहे नाही, 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 इट्स ओके तुम्ही जा लंच करा आय नो तुम्हाला भूक लागली आहे लंच करा आणि पटकन 10 मिनिटात मला इथे भेटा सो दॅट आपण डिस्कस करू Yes, शकतो sir. करेक्ट आहे सर एक मिनिट माने आर यू ऑल राईट टीम कम हियर आर यू ऑल राईट अरे या ना या की रे अरे एक माणूस विवळतोय आणि तुम्ही काय पेसने येताय टीम माने आर यू ऑल राईट नाही ती मला आता आठवलं ओ मला आठवलं सर काय होतंय आपला पाणीपुरीचा जो सेल आहे की नाही हा ढासळालाय सर ढासळलाय पार ढासळालाय सर आय डोंट थिंक सो माने ऍक्च्युली आय डोंट थिंक सो म्हणजे असं होतंय का हा होतंय तर सर मिस्टर शिवलकर येस सर सी माझ्या माहितीत तरी असं काही नाहीये मी डेटा पाहिला मला असं दिसत नाहीये पण जर तसं होत असेल तर त्याच्या मागचं कारण काय आणि त्याच्यावर उपाय काय माझ्याकडे आहे की उपाय सर येस माने माझ्याकडे उपाय आहे या टेल मी सर आपण काय केलं पाहिजे आपला मसाल्याचा जो हे आहे मॉडेल आहे की नाही श्याम राजपूत हा त्याला बदलायचा का श्याम राजपूतला बदलायचा का चेहराच सपाट आहे हो त्याचा व्हेरिएशनच नाही काय सर पाणी परून धरून असं उभं राहतं एक नाही लाचार वाटतंय ती गडाला नुसतं बॉडी म्हणून आणला इथं बदलूया सर आपण सेन्सिबल माणूस घेतला पण आता मग श्याम राजपूत नाही तर टीम हो सर श्याम राजपूत नाही तर आपण कोणाला बरं घेऊ शकतो सोनाली कुलकर्णी का Yes, येस yes. का हे
त्या मग मी असं ऐकलंय सर की त्या वेगवेगळ्या सेटवर जातात तेव्हा काहीतरी खाण्याचे पदार्थ घेऊन जातात सो एखाद्या सेटवर त्या पाणीपुरी घेऊन जातील त्याच्यावर आपला मसाला पण जाईल ऍडव्हर्टाइजमेंट होईल म्हणजे एका सेटवर त्यांना अन्नपूर्णा पण म्हणतात येस सर गुड ऑप्शन करेक्ट सर डन डन आहे सर डन आहे सर सो कूल सर टीम कम Sir. आय लव्ह द ऑप्शन सर लंच ब्रेक संपेल मग आम्ही मिस्टर बने थांबा की हो इथे फक्त जेवायला येता नाही sir. फक्त जेवायला येता बॉस काहीतरी बोलत असताना तुम्हाला पुढे जायचंय नो सर आय नो लंच ब्रेक आहे पण काहीतरी सांगतायत शिवलकर काहीतरी सांगतायत माने तुम्हाला कळत नाहीये तुमचे जर टीम लीडर ऐकू शकतात तुम्ही ऐकू शकत नाही जा चिडू नका सर खिचडी नाही, मी चिडत नाहीये माय पॉइंट वॉज डिफरंट जर सोनाली कुलकर्णी आहेतच गुड इट्स अ व्हेरी Done गुड आहे, पण अनफॉर्च्युनेटली आपण ना कधीच प्लॅन बी रेडी ठेवत नाही जर सोनाली कुलकर्णी नाही म्हणाल्या तर त्यांच्या जागी कोण सर सई तामणकरला घेऊया सर येस सर गुड ऑप्शन मॉडेल म्हणून कमाल आहेत त्या सर पण प्रश्न- का 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 त्यांना का म्हणजे पाणीपुरी त्यांच्या हातात असेल तर पाणीपुरीला पण बरं वाटेल ना डन 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 सर सर हे done. मानकडे असून एक suggestion. सई तामणकर म्हणजे बेस्टच आहे हा ना? म्हणजे ती सगळ्यांना आवडते त्यामुळे त्यांच्याबद्दल काही नाही पण त्या नकोच सर का 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 काय सर शूटिंग करणार आपण ते शूटिंग नाही येणार प्रॉपर्टीवाली भाज्या बिज्या मागावते ती त्या घरी घेऊन जाणार उद्या पुऱ्यांचं पाकिट नेलं काय करायचं सांगा राईट राईट त्याच्यामुळे नको सर सईत नको मग कोणाला नाही आता कोण तुम्हीच सांगा प्राजक्ता माईला घ्यायचं का सर चालेल Done. चालेल Done. डन करा डन हे done करा आहे, sir. सर डन आहे मान्य म्हणाले मग प्राजक्त माळी चालतील डन डन पण प्राजक्ता माळी का ते म्हणजे प्राजक्ता माळीनं कसं सर म्हणजे खारट खायची आवड आहे त्यांना म्हणजे कसं फरसाण जानखारी रूट मधलं आहे सर म्हणजे आपण बघतो ना घराघरामध्ये असे फुलपात्र मांडी घालून बसले ती चात खारी बुचकळून रूट मधलं आहे लोक कनेक्ट होणार गुड ऑप्शन स्पीड लोक कनेक्ट होणार माने फटाफट बोला मुद्द्यावर काय 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 म्हणताय लंच ब्रेक शेवटची 10 मिनिटं हो बने सर प्राजक्त माळी डन पाठांतर चोख सकाळ शूटिंग मस्त एकदम Yes. बेस्ट ऑप्शन गुड नाईस पण बिफोर दॅट मला टीम म्हणून तुम्हाला पण विचार लागेल शिवलकर इज प्राजक्ता माळी ओके चालेल. गुड हे फायनल आहे Yes, sir. Yes, sir. गाईज आय नो मी तुमचा बराच वेळ घेतलेला Yes, आहे sir. वी हॅव 5 मिनिट्स मोर सो पटकन लंच करा आणि मला परत परत भेटा कारण आपल्याला पीपीटी तयार करायची Yes, सर मला बोल राहिलं होतं माझं अजून काय गोंधळ करताय एक मिनिट इकडे या काय चाललंय इकडे या मिस लिली इकडे या या जरा या की माझं काय होतं सर राहतच बोलायचं काय राहिलंय चल मी माने तुम्ही नीट लक्ष दिलं ना सर हा हा ओव्हरऑलच आपल्या कंपनीचा सेलच कमी झालाय सर म्हणजे तुम्ही आकडेवारी चेक करा सर सेल कमी झालेला आहे फार नाही म्हणजे आय डोंट थिंक असं काहीतरी झालंय घातक आहे आपल्या कंपनीसाठी तुम्हाला खोटं वाटेल बघा माने मी सेल समजवते तुम्हाला आपण लंच ब्रेक डिस्कस करतो एक मिनिट ते काहीतरी इम्पॉर्टंट सांगतायत माने इज इट मी तुम्हाला दाखवतो की सर तुम्ही ती म्हण सर ऐक- लंच नंतर करूया दॅट्स द स्पिरिट लंच नंतर करूया आधी काम करूया Give me the laptop. या, या. दाखवा. या बघा सर तुम्ही फक्त चेक या, करा या. एकदा सर अख्खी फाईल आहे त्याच्यात तू इकडे बघ. तुला देतो ना तुला. हे बघा पम्याचे चिकन बिर्याणी खाणं म्हणजे थूक थूक हा, सुख हा चला आपण पण जाऊ. तुम्ही बोला. पण एक प्रॉब्लेम झालाय काय आपण नाही जाऊ शकत का मी हात धुवायला वर आलो हा. जिकी ओपन होती तो पण ओपन होता कुत्र्याने त्याच्या हात घातला सगळं बिर्याणी खाली पडली आता ते कुत्रे खात आहेत हॉरिबल हॉरिबल ढासळ सर ते सोडा हॉरिबल आहे ते सगळं 5 किलोची चिकन बिर्याणी कुत्रे खातात सर 5 किलोची 5 किलोची काय कुणी खिचडी खाणार का खिचडी माने कम दिस साईड उपा मी आता चिकन बिर्याणी ऐकलं माने हं? चिकन बिर्याणी ऐकलं का मी आता मला नाही बाबा तसलं सुचत काय उपासाची दिश नाही बाबा ऑफिसमध्ये नॉनव्हेज अलाउड नसताना चिकन बिर्याणी कुणी आणली माने सोडून यू ऑल आर फायर वा 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 पाणीपुरी इतक्या चटपटीत
सोनालीताई? असं म्हणतात की उपासामध्ये एक सात्विक आनंद किंवा शक्ती असते, पण इतका विघ्न संतोषी उपास मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिला. तुम्ही सगळेजण कडक दिसताय, कॉस्ट्युम्सना 100 मार्क, कारण तुम्ही असे ऑफिस वेअरमधले कडक जेंटलमॅन सगळे. आणि मिस लिली, तुमची तर काय कथा वर्णावी. तुम्ही ज्या गडगडत पळत चालला होतात की चला बिर्याणीची वेळ झाली, टू क्यूट. खूप मजा येत होती बघताना. आणि ही जुगलबंदी होती खरं म्हणजे. रोहित वंडरफुल. तू आणि तुझे बॉस या दोघांमध्ये अशी तुम्ही धरून ठेवलं होतं. आणि बाकी सगळे खरंच मला फार वाटत होतं की त्यांना खायला मिळू दे. इतकं तू कुजक्यासारखं वागलेला आहे आज. खूप मजा आली, आम्ही हसलो खूप. आणि छोटी जी केळ्याच्या रूपाने क्रिकेटची मॅच झाली कॅच घेण्याची, सुपर्ब. येस ताई. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. एकतर जेव्हा संवाद चालला होता तेव्हा इकडची जी टीम होती त्यांनी आमचं लक्ष असं वेधून आणि खिळवून ठेवलं होतं. कारण वने मी वाट बघत होती तू कधी जाऊन केळं घेतेस, आणि माझं पूर्ण लक्ष तिथे होतं. आणि लिली म्हटल्यावर तुझी जी चाल होती ना वने, आहा फार मजा आली. तुम्ही सगळे हे प्रहसन खूप स्वतः पण एन्जॉय करता आणि ते कायम रिफ्लेक्ट होतं. माझं असं खूप म्हणणं आहे की आपण ज्या मूडमध्ये किंवा ज्या प्रकारे परफॉर्म करतो ते कुठल्या ना कुठल्या तरी रूपात रिफ्लेक्ट होतं. आणि ते रिफ्लेक्ट झालं आज. आम्हाला पण खूप मजा आली. ए वसाऱ्या, मी तुझ्याशी बोलतो, तू तिकडे बाहेर काय बघते? ती पक्षी तिच्या पिल्लांच्या चोचीत घास भरवते ते पाहून राहिलोय. हिच्या हातनं परत पिल्ल टाकली त्यांनी. हा. हाकल त्यांना, धागून घाण करते. अरुंदार, किती तक करताय तुम्ही? शांत राहा ना. किती छान आहेत ते. टुकुमुकू बघत खातायत. आणि कसं आहे, अन्न आहे तर विष्ट आहे. हे जीवन चक्र आहे. अरे हागून घाण करतात ते वसारे. अरे अरुंदा, मानलं तर घाण आहे, मानलं तर काहीच काय नाहीये. बोलतो? मानलं तर सगळं काही आहे, पण जे आहे ते खरंच आहे का नाहीये? असं झालंय सगळे. हा. बरं, मी हे सामोसे आणलेत ते हाय का नाही हाय? सगळं मान्यवर आहे. हा, सगळे मान्यवर आहे. सगळं मान्यवर. मग हे सामोसेची मी बासुंदी करून तुझ्या थोबऱ्यात टाकू? नाही, नाही, नाही. सगळे मान्यवर आहे ना? अरे नको ना अरुंदा. अरे तू भलता बोळा आहे रे. किती बोळा आहे तू. वसाऱ्या, तू कुठे गेला होतास आधी ते सांग मला. आता काय करणार, महिनाभर तू नव्हता, प्रभादा नव्हता, मग तर मी चुंग्या बाबाच्या आश्रमात गेलो होतो. तिथे मी मेडिटेशन केलं. अच्छा. आणि माझ्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला. काय बोलतोय? मला जीवनाचा खरा अर्थ कळला. कळलाय? हा. मला पण सांगशील काय आहे तू? काहीच नाही. शून्य आहे जीवन म्हणजे. म्हणजे निर्वात पोकळी म्हणजे आयुष्य आहे. मी नाही, तू नाही, काहीच नाही, सामोसा पण नाही. वसाऱ्याला काही झालं, तू इकडे लवकर बाहेर पर ये. अरे लवकर या, वसाऱ्याला काही झालं पण कळत नाही. मोऱ्या बाहेर ये. अरे तू आलास? तू कुठं होतास एवढे दिवस? मी अरे हो, तू असताना महिना घराच्या बाहेर राहू नको रे. काय झालं? अरे तू नाही म्हणजे घर म्हणजे पोकळ बांबू आणि तुटका वासा आहे का? वसाऱ्या, तू पण त्याच्याबरोबर जाऊन आलायस? नाही, मी याच्यावर नव्हतो गेलो. मग काय? मी त्याला डोलं घालून बसलो होतो, तुझी वाट बघित. आपलं काय त्या डोल्यात तेल घालून तुझी वाट बघत बसलो होतो. म्हटलं माझा अरण्या कधी येणार, माझा अरण्या कधी येणार. अरे माझा आज अरण्या आला, माझा आनंद पारावर बसला आहे. आनंदाला पारावार उरला नाही असं असतं ना ते. तू गप रे. तू अरे काही झालं, काही तू झालं काय नाही, तुझा? तू इथं बस. काय करतोस? इथं बस 2 मिनिटं बस. तू बस. खाली बसतो ना. नाही वर बस. इथं इकडे बस 2 मिनिटं. काय चाललंय वसाऱ्याचं? म्हणे काय चाललंय? बरं, ते चाललंय. हे, अरे बापरे. पाणी प्यायला दे म्हणे. पिहायचं नाही आहे, धुवायचं आहे. पाय धुवायचा, पाय ठेवायचा. वसाडीचं पाय पण पोचत नाही आहे. पाय पण पाय खाली या, पाय खाली. काय करतोस? काय नाही रे, मागच्या महिन्यात गुरु पौर्णिमा होती ना, ते करायचं राहून गेला होता. बापरे. अरे पण गुरु पौर्णिमेला गुरुचे पाय धुतात ना रे. मग तू कोण आहेस? काय? तू कोण आहेस? कोण आहे? कोण आहेस तू? कोण आहे? हा? कोण आहे? तू माझा गुरु आहेस, मी तुझा शिष्य आहे, माहिती आहे? मी तुझे गुरु आहे? मग तू म्हणते शिष्य आहे? मग
श्याम्या अरे मी गुरु आहे. सगळे गुरु आहे. मोरे तू गुरु, मी गुरु, हा गुरु. बचाऱ्या हा मध्ये जरा पॉज ठेव ना. माझं म्हणणं असं आहे तू की काय म्हणू तू सांगता रा. ऐक हे सगळं गुरु पौर्णिमेच्या दिवशी करायचं. अरे पण मी करतच होतो मग? पण तू झोपला होतास. मी तुझ्या उशाजवळ बसलो होतो. खरे खरं म्हणजे श्याम्या, खरं बोलतो हा? काय खरं काय खोटं काहीच नसतं. निर्वात पोकळी म्हणजे आयुष्य आहे. तुझ्या थोबर सामोचं फेकून मारू वाचार तू का बस. तू बोल नको तू जर हा तू झोपला होतास. झोप. मी तुझं डोकं चेपित होतो. पण डोकं चेपता चेपता मला कधी डुलकी लागली कळलं नाही. तेवढ्यात उठून तू गेलास कुठेतरी महिनाभर. रे काय मोर्या मला उठवायचं ना रे. गुरुला हा गुरुला उठवणं म्हणजे पाप आहे माहिती आहे. कसं आहे शिष्याचं डोलं उघडणं हा गुरुचं काम आहे. अरे पण तिकडं शिष्यानं गुरुचं डोलं उघडणं म्हणजे उद्धटगिरी नाही काय अरे झाली. पण वसाऱ्या भूकंप बिकंप आला तर मला तू तसं ठेवला. अरे काय नाही भूकंप. अरे भूकंप आल्यावर गुरु चिरडून मेला तरी चालेल. पण गुरुला उठणं उठणं म्हणजे पाप आहे माहिती आहे तुला. हा येडायस काय तू. नाही 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 हे बघ. चल चल बरं झालं चल आलास तू. ए झालं म्हणे हे गुरु गुरु झालं किती बरं वाटतं. पाय बी बरं, धुतले. बरं, मला पाया पडू दे. हा, आशीर्वाद दे आशीर्वाद दे. असू दे असू दे आशीर्वाद दे बोल हो, दिला हो. आशीर्वाद. आशीर्वाद आशीर्वाद हा. असं काय चाल. काही झालं दे काय दे गुरुदक्षिणा. काही यरा झालेस का तू. काय मी कशी दक्षिणा देणार. शिष्याने गुरुला दक्षिणा द्यायची असते ना. असं कसा गुरु दक्षिणा आहे ना. गुरुने दक्षिणा द्यायची असते. आता शिष्याने जर दक्षिणा दिली तर शिष्य दक्षिणा होणार का नाही मला सांग. अच्छा, असं आहे. असं आहे ना आता. आता गुरु दक्षिणा ना. असं आहे. शिष्याला दक्षिणा गुरु दक्षिणा. अच्छा गुरु ती द्या का नाही मला. म्हणजे गुरुने दक्षिणा द्यायची अच्छा असते. गुरु पौर्णिमेला गुरुने दक्षिणा. अरे गुरु पौर्णिमेला गुरु कोण असतो. अरे हा मी मग त्याने द्यायचे असते. अरे मला माहितच नव्हतं. तू सांगितलं तर तुम्ही बरं झालं तू सांगितलं. त्याला काही समज एक मिनिट अरे पैसे नाही पैसे हो, नाही पैसे नाही नको नाही पैसे नाही. फक्त मला वचन दे. काय वचन काय द्यायचं. वचन दे. काय वचन. काय म्हणजे काय आहे माझ्यावर कुठलंही संकट येऊ दे आयुष्यामध्ये तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहशील. अरे हं? वैसाऱ्या टेन्शनच घेऊ नको. तुला जो नडेल त्यांना मी भिडेल. कारण आता मी गुरु आहे. गुरु बरोबर गाठ आहे वसाऱ्यांची. कोण पण येऊ दे तू नको टेन्शन घेऊ. फार मोठं काम नाही छोटसच काम आहे. आता लगेच गुरु बोलस तर काम देशील गुरुला. काम नव म्हणजे असं सांगतो विनंती करतोय की बाबा तेवढं माझं काम कर. काय विनंती आहे. काही नाही एक माणूस येईल हा त्याला फक्त तू म्हणायचं की तू अरुण कदम आहेस. झालं का यार. मी आपण कदम आहे तर मी आपण कदमच बोलणार आहे ना. नाही नाही तू विसरतोस ना कधी कधी. त्याच्यामुळे काय आहे तू असं म्हणायचं की मी अरुण कदम आहे अच्छा मी अरुण कदम असं म्हणायचं बाकी बरं, काय. अच्छा ओके बरं बरं. पण येणार आहे कोण. ते काय आहे, माहिती नाही म्हणजे असं मला चालले सगळे काय. श्याम्या कोण येणार आहे रे. नाही म्हणजे काही झालं काय. काहीच झालं नाही काहीच होत नाही काहीच होणार नाही. खुर्ची गुरु आहो ना बस. गुरु खुर्चीत बसला पाहिजे. काय काय झालं काय. मागच्या महिन्यात आहे ना याला एक बाई आवडली. वसाऱ्याला रोजच आवडते त्याच्यात काय. नाही तसं नाही. त्या बाईला याने खंडीभर चिठ्ठ्या लिहिल्या. चिठ्ठ्या लिहिल्या. हो मग त्या बाईला चिठ्ठ्या आवडल्या नाही. तिला आवडल्या की नाही माहिती नाही पण तिच्या नवऱ्याला नाही आवडल्या. नवऱ्याला वसाऱ्या लग्न झालेल्या बाईला चिठ्ठ्या लिहिल्यास तू. काही यरा झालास की तू वसाऱ्या. शिष्य आजचा कसा वसाऱ्या. मी गुरु आहे तू ही काय फालतूगिरी करशील. आणि तिचे यजमान आता इथे येत आहेत. नशीब तिचा नवरा येत नाही. बरे झालं यजमानाची येतोय. ए मूर्खाधिपती काय झाला. यजमान म्हणजेच नवरा ना. हा अरे बस समजेलाच्या भाषेत बोल ना वसाऱ्या. तर काय केलंस तू. काही नाही. काय केलंस तू. ही कशाला फालतूगिरी करायची. नाही, नाही. ऐक हे बघ आता ऐक. मी गुरु आहे. होय, होय. तू माझा शिष्य हा, काय, हा. माझा आदेश पाळायचा. हो, पाळला. आला रे आला हा, हा. का डायरेक्ट त्याच्या पायावर डोकं ठेवायचं. सॉरी म्हणा माफ करा. क्लिअर. तुला सॉरी म्हणायला लागेल मला सॉरी का म्हणायला. कारण तो तुला मारायला येतोय. अरे पण मी कुठं त्याच्या बायकोला चिठ्ठ्या लिहिल्यात. नाही नाही चिठ्ठी मी लिहिली हा. पण खाली मी तुझा लाडका अरुण कदम असं लिहिलंय ना. ऐकून अरे पण अरे तू असं का लिहिलंस. अरे काय करू. अरे तुझ्याशिवाय या जगात माझा कोण आहे काय मला सांग. काय अरण्या हा
तू माझा लव गुरु आहे. लवगुरु मी लवगुरु नाही वाचाऱ्या. नाही नाही, पण काय आहे, तू माझा गुरु आहेस रे, तुझ्याशिवाय कोण आहे? आता मी कुठलीही गोष्ट केली ना तरी त्याच्या खाली तुझंच नाव लिहितो, माहिती काय आहे? जरा तू काय पण करशील, तुला काय अक्कल आहे का नाही? तू असं करशील काय? अरुण कदम कोण आहे? मी आहे. मी काय केलं, तुम्ही मला का मारताय? मी काय केलंय? आईचं तुझ्या काय झालंय? माझ्या बायकोला चिठ्ठी लिहितेस होय? मी नाही चिठ्ठी लिहिली. लव्ह लेटर लिहितेस होय? मी नाही लिहिली. हा, वांग्या एवढी एवढूच आहेस, लाज वाटते का रे तुला? कुठल्या बोटाने लिहिलंय? नाही, मी तोडून काढीन बोट. हा, मी नाही लिहिली. बोंबील लटकावची नाही, तशी बोट लटकावीन तोडून. ऐका. खाजवाय बी ठेवायचो नाही काय? ऐका माकडा. ऐका, मी चिठ्ठी लिहिलेली नाहीये. अरुण कदम कोण आहे? मी आहे. थांबा तुम्ही, थांबा तुम्ही जरा तिकडे थांबा. चला एक मिनिट तिकडे थांबा. हॅलो, हे बघा, थांबा. हे बघा, अरुण कदम मी आहे, पण ज्याला तुम्हाला मारायचं तो अरुण कदम मी नाही आहे. म्हणजे काय? म्हणजे ज्याला तुम्ही मारायला आले ना तो अरुण कदम मी नाही. ज्याला तुम्हाला मारायचंय तो अरुण कदम हा वाचाऱ्या. पण हा अरुण कदम नाही, कारण हा प्रभाकर मोरे, हा तुम्हाला ओढ देणारच नाही. पण ज्याला तुम्हाला मारायचं नाही तो अरुण कदम मी आहे. ते सगळं ठीक आहे. हा, अरुण कदम कोण आहे? मी आहे. यजमान शांत व्हा. हे बघ कशाला मारताय तुम्ही? शरीराला मारताय. शरीर रथ आहे पण मन सारथी आहे, आणि मन वाऱ्यासारखं असतं. त्याच्यामुळे बहिणाबाई म्हणून गेलेले आहेत, मन वाढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला फिरी येतं पिकावर. तर मनाला आहे ना एखाद्या पिंजऱ्यात असं बंद केलं पाहिजे. त्या पिंजऱ्याचा दरवाजा लावून घेतला पाहिजे, आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तो पिंजरा असा तोडता आला पाहिजे. इन शॉर्ट काय मनावर अरुण कदम कोण आहे? आवरत तुला विचारलं. हे काय फालतूगिरी चालली तुझी? फिलॉसॉफी लावलं ए शेंगदाणे, आवाज खाली करा. नाही. ऐका, हे बघा तुम्हाला सांगतो, तुम्हाला ज्याला मारायचं आहे ना तो अरुण कदम मी नाही. तुमच्या बाबतीत जो अरुण कदम आहे तो हा वाचारा. पण तुम्ही ज्याला मारायला तो हा प्रभाकर मोरे असल्यामुळे तो अरुण कदम म्हणून ओ देणारच नाही. तो कारण प्रभाकर मोरे. ज्याला तुम्हाला मारायचंय तो अरुण कदम नाही याचा आहे. तो अरुण कदम कोण आहे? मी आहे. मी सांगतो एकदम क्लिअर आहे. एकदम क्लिअर, एकदम म्हणजे क्लिअर. हे बघा म्हणजे अरुण कदम मी आहे. एक मिनिट, काय नाही केलं बोल. अरुण कदम मी आहे म्हणजे समजा क्लिअर सांगतो तुम्हाला. हा, काय क्लिअर सांगतोय? तुमच्या बायकोला ज्याने चिठ्ठी लिहिली तर हा वसारा. नाही, मी नाही. तू चिठ्ठी लिहिली होय? नाही एक मिनिट नाही, पुढे. ऐका ना, पुढे. क्लिअर ऐकून घ्या. काय? तुम्ही कोणाला पण विचारा, कोणाला कशाला ह्याला विचारा. माझं नाव काय आहे? प्रभाकर मोरे. तुझं नाव काय आहे? अरुण कदम. थांबा ऐका ना तुम्ही आधीच सगळं पुसा आधीच. ह्या वसाऱ्याने तुमच्या बायकोला चिठ्ठी लिहिली आणि त्याच्या खाली लिहिलं तुझा लाडका अरुण कदम. ह्याने चिठ्ठी लिहिली? ह्याने चिठ्ठी लिहिली. कबूल आहे. कबूल आहे ना, मग मारा वसाऱ्या. नाही, ऐका. नाही, मी मारतो कुठं? कबूल आहे. कबूल आहे. मी तुमच्या बायकोला चिठ्ठी लिहिली, पण त्याच्या खाली नाव काय आहे? अरुण कदम. मग तुमच्या बायकोवर प्रेम कोण करतो? अरुण कदम. ऐका ना, हा वसाडा आहे ना, मला नेहमी चिठ्ठ्या लावतो.
समोसा देतो आणि माझ्याकडनं चिट्या लिहून घेतो माहिती काय काय लिहायला लावतो तुम्हाला सांगतो मला लय म्हणजे नकोसं होऊन जातं माहिती मला इतका डोक्यात जातो ना हा काय काय शब्द वापरतो चिठ्ठीमध्ये माहिती आहे. आज 2 समोसे मला देणार होता आणि केवढ्या चिठ्ठ्या लिहून घेणार होता माहिती मी वाचलोय आज माहिती तुम्हाला खरे समोसे आणलेले. आणि तुम्हाला सांगतो ज्या दिवशी मी चिठ्ठी लिहितो ना ती ही जी 2 बोट आहेत ना तर साबणाच्या पाण्यात मी 15 मिनिटं ठेवतो. का बरं? हो दिवसभर सांगतो ती हुलहुलतात कारण ह्या बोटांनी ना पाप केलेलं असतं माहितीये. नाही, तुम्हाला सांगतो साहेब ऐका. खोटं नाही सांगत आहे खोटं नाही तुम्हाला सांगतो हा शरीराला हात जोडलेला आहे म्हणून नाही ती ही 2 बोटं का पण आहे ना मी रेल्वे ट्रॅकवर टाकली असते. इतका राग येतोय इतका तुम्हाला सांगतो एवढा घाणेरडा लिहितो ना तुला लागा नाही घाणेरडा लिहितो. हा तुला लागा मस्ती आली वर माकडा हा एवढं चांगलं दोस्त मिळाली लागा तुला हे बघ, हा? चांगले आहेत. हा, मग काय तर हे चांगले आहेत. असली का मग वर बोलू नकोस डोळं खाली कर बुक काट टाकीन मारू नका जाऊ द्या. साहेब म्हणजे तुम्हाला सांगतो ह्याचा अक्षर एवढा घाणेरडा आहे ना त्या मेडिकल वाल्याला सुद्धा वाचता येत नाही माहितीये. आमच्या इथं 2 मेडिकल आहेत मेडिकल त्यांनी बंद करून ना तिथं किराणा मालाचं दुकान टाकले नाही. खोटं नाही सांगणार मी तेव्हा म्हणजे ऐका ना. पोलीस स्टेशनला अहो, जायचं मी नाही चिकन बुक काट टाकीन चल ऐका ना, चल. मी नाही चल मान्य केलं होय मान्य म्हणजे वांग ताब्यात घेतले की दिसत ना होय ह्या वांग्याचं काय कर होता वा तो अरुण कदमला नाही काय घेतला याला लपतो कुठं लपतो मला चिठ्ठ्या लिहतो मी नाही. अरुण कदम गप्पस काय पिटल्या गप्पस ते अरुण कदमशी बोलते ना मी नाही. मला चिठ्ठ्या लिहतोस मी मला खुना तिकडं काय आहे इकडं या हाय हो हाय ह्यो मला खुना करतो ह्यो मेज मध्ये येऊन मला डोला मारतो नाही ह्यो मला काय बोलतो नवऱ्यात काय आहे माझ्याकडे ऊसाची शेती नाही आणवय हा तुझ्याकडे ऊसाची शेती आहे व्हय? मी नेऊ का ऊसात तुला हाय जाने मन बोलतो मला तू बघा वसाऱ्याला जानेमन बोलायचा आधारच आहे जी बाई दिसेल त्याला जानेमन बोलतोय. मी अशी फालतूगिरी करत नाहीये वसाऱ्या करतो. याला मारा तुम्ही ह्याला खरं मारायला पाहिजे. अरुण कदम मी नाहीच आहे तू वसारा अरुण कदम हाय ज्याला तुम्हाला पाहिजे तो अरुण कदम हाय वसारा मी अरुण कदम नाही आहे का म्हणजे अरुण कदम तू आहेस नाही अरुण कदम मी आहे. त्याला कुठं मारताय अरे ह्याला ह्यो चिठ्ठी लिहितो त्याच्या नावानं अरे ह्या वांग्या तुझ्या आहे जिगडी आता म्हणलं होतं ना ते अरुण कदम आहे तू नाही मध्ये काय बोलायची गरज होती का? प्रभाकर मोरे आहे मग? मी अरुण कदम आहे. अरुण कदम नेमका कोण आहे मी आहे. जोरदार टाळ्या होय 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 तुम्हीच अरुण कदम आहात आणि तुम्ही एकमाद्वितीय आहात धमाकेदार परफॉर्मन्स बघूया हा सर असे काय म्हणतात सोनाली ताई शेक्सपियरनी म्हणून ठेवलंय नावात काय आहे पण नावात कॉमेडी ऑफ एरर आहे आणि हा अरुण कदम आहे आणि हा आजन्म हाच अरुण कदम राहील. हे तुझं स्किट होतं अरुण, अप्रतिम, खूप मजा आली मित्रांनो. काय चाललंय काय, किती मार द्यावा, किती कुठल्या ऍक्शन पटात काम घ्यावं. खूप मजा आली, खूप हसलो. आणि एक छोटी गोष्ट म्हणजे संवादातली म्हणजे बाहेर आली, कारण तेच वाक्य होतं, ती जोडी होती वाक्यांची आणि तीच पुन्हा पुन्हा घडत होती आणि पाहताना फक्त हसू येत होतं, फक्त हसू येत होतं. खूप मजा केलीत तुम्ही सगळ्यांनी, फार छान. सई मजेदार परफॉर्मन्स होता. अरुण दादा तुम्ही आज धुमाकूळ घातलात आणि आम्हाला तो खूप आवडलात. मोरे काय साजेचा रोल मिळाला आज. म्हणजे माझी एक इमेज झाली आहे बोल्ड बिंदास ब्युटिफुल, तशी तुमची या मंचावर एक इमेज झाली आहे. त्या इमेजला साजेसा रोल मिळाला असं मला म्हणायचं. श्यामदादा आज वेगळाच काहीतरी तुमचं रूप होतं आणि हेही रूप मला आवडलं. सावत्या विशेष कौतुक, कारण सिनियरिटी वाईज अरुण दादांशी तुझं असं इंटरॅक्शन होतं आणि तू ती कसलीही भीड न बाळगता एकदम फ्रीली करू शकलास. हे खूप इट्स अ व्हेरी गुड साईन.
त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. मस्त कॉन्सेप्ट होती. ही रूम आली की आम्हाला माहीतच असतं की आज धुमाकूळ होणार आहे, त्यामुळे आजही धुमाकूळ झाला, मजा आली. मंडळी, थिएटरमध्ये बॉस आणि एम्प्लॉई यांची फॅमिली आली आहे समोरासमोर. त्यामुळे चला आपण सज्ज होऊया एक वेगळाच सिनेमा अनुभवण्यासाठी, जो दाखवण्यासाठी मंचावर येतात हास्य जत्रेचे इरसाल जत्रेकरी. वा वा, हास्य जत्रा ट्रेलर इन बिग स्क्रीन. आतापर्यंत छोट्या स्क्रीनवर बघितलं होतं. महाराष्ट्राची हास्य जत्रा आपल्या सोनी मराठीवर. हाय, केवढी शिवली परब. ओ नाईस नाईस. सो ईशा, वी हॅव बीन वेटिंग फॉर दिस डे फॉर सो लॉंग. All thanks to you. Finally, you made some time. You know my hectic schedule, dear. Workload, hectic schedules. What to do? But I'm glad you made some time for us. Of course, for you anything. We should spend more time together. Very often. You see, it's gentleman's promise. You just speak. Oh no. You don't do anything. You remember we went to Paris that day. That day? Keep silence. Sorry. Yeah, I just got carried away. I'm Sorry. very sorry. You remember that day, no? Opera. Champagne, cruise, Cruise night. It was so beautiful. salted water, sea cruise. चल. Amazing. Oh yeah. It was our anniversary. Yeah. You remember? Yeah. चल. Pictures पाहायला ऐका, नको ना हा पिक्चर नको. अहो या पिक्चर बद्दल ना पेपर मध्ये वाचलेलं आहे, काय काय चांगलं चांगलं लिहिलंय हो. चांगलं आहे की मग. म्हणजे पिक्चर बेकार असणार. चला. कुठं समीक्षकांचं ऐकतेस? तिकडे फेसबुकवर बघ, हजारोने समीक्षक पडलेत. फक्त फोटो ज्यांनी काढले ना ते पण समीक्षक करतात. त्यांचं कुठं ऐकते तू? चल, आपण स्वतः पिक्चर बघायचं आणि मग ठरवायचं. ये. सीट काय आहे? सीट काय आहे आपली? 5 आणि 6. एक मिनिट. 1 2 3 5. 3 नंतर 5 बोलशील. 4 असतं ना मध्ये. 4 1 2 3. ओ, गणिताचा क्लास संपला का तुमचा? घ्या ना, सांगा. उठायला सांगा. होय चेतू. सर आहेत सर. बॉस आहेत माझे. नमस्कार. इथेच बसून नमस्कार. जरा उठा. ओ माय गॉड, शी हॅज अ चोर बॉडी. लाईक कबड्डी कॅप्टन. सॉरी सर, सॉरी. म्हणजे लय सॉरी. असं आमचे हे आहेत की नाही, तुमच्याबद्दल लय काय काय बोलत असतात. चांगलं बोलतात का वाईट बोलतात? नाही, कौतुक करतात. म्हणतात की आमचे बॉस एकदम असे ट्रीट आहेत, एकदम कडक आहेत. मग एकदम टायमिंग म्हणणं का सगळं एकदम शिस्तीत लागतंय त्यांना. आता बॉस म्हटल्यावर थोडंसं स्ट्रिक्ट राहावं लागतं, डिसिप्लिन पाळावी लागते जरा. लय घाबरतात ना तुम्हाला सगळे ऑफिस मध्ये. म्हणतात नाही, त्याचं बॉन्डिंग वगैरे असतं. आता हे एवढं काय काय सांगतात बया. मला वाटलं की बया असा उच्चपुरा माणूस असल, धिप्पाड माणूस असल. हे लयच मरतुकडे आहेत हो. मरतुकडे? व्हॉट डू मीन बाय मरतुकडे? नाही, तसं नाही. तर मरतुकडे म्हणजे त्या अर्थाने नाही. लय गरीब गाय दिसता हो तुम्ही, असं म्हणायचं. नाही, काय झालं की तिला म्हणायचं होतं वेगळं आणि तिला म्हणायचं होतं वेगळं. दांडेकर, तुम्हाला काय म्हणायचंय? फायनल झालंय तुमचं? ऑफिसमध्ये जे करता ते इथे करू नका. काय? मेस. मेस लावली ऑफिस मध्ये. Spoil your mood. तिकडे ये म्हटलं. Don't spoil your mood. It's our time. बस. अयो, मी एकटीच बाल्कनीत आली वाटतं. येडे, हँडलवर बसलीस, खाली बस. हँडल तू कुठं आणायलाच नको तुला. सॉरी. बहीण भाऊ आहे काय? हो, तुम्ही बहीण भाऊ असाल
आम्ही छावा-छावी आहोत. रॉकी रॉकी बस खाली. कशाला त्यांच्याकडे लक्ष देतो? जाऊ दे ना रॉकी, तू पिक्चर बघ. माय गॉड आज रॉकी आहे का? ऑल द बेस्ट रंगभूमी. हे टाकले तू गप्प पिक्चर बघ ना. त्यांना बोल. रिलॅक्स. पिक्चर बघ. पॉपकॉर्न खाऊया आपण. पॉपकॉर्न खा. Don't spoil your mood. तुम्ही हे नाही दॅट्स ओके दॅट्स ओके. Look. सर या म्हणजे थिएटर मध्ये काय पिक्चर बघायला काय? कणीस भाजायला. मिस्टर खांडेकर थिएटर मध्ये कशाला येतात? पिक्चरच बघायला येत. सांगा त्यांना. आम्हाला नाही हो, सवय नाही ना. 6 महिन्यांनी आलोय, त्यांचा गोंधळ झाला जरा. पिक्चर सर बघा बघा पिक्चर बघा. हा तेच. ऐका ना ऐका ना, तुम्ही नाही का बोलले होते ते बॉस पीएला घेऊन पिक्चरला जातात ते हेच आहे काय? What did she say? नथिंग. No. You tell me you don't have time. You watch films with your PA? No. What did she say? नाही. Why did she say that? I don't know. Are you- I don't know. Oh. I don't know. No. तू cheating करतो माझ्या बरोबर? नाही ईशा. Are you cheating? No ईशा. My goodness, this is ridiculous. Nisha, no. Advocate Wadekar. Nisha. Yeah. I need to file a divorce. No. Why Nisha? Why Isha? Are you direct cheating divorce? on me? No Isha. Please, what the hell is going on? प्लीज सांगा त्यांना डिवोर्स काढून घ्यायचा का माझा? नाही गेलो होतो डिवोर्स पर्यंत. कसं बसं सावरलं मी. प्लीज हात जोडतो. प्लीज डोंट डू दिस. सॉरी सर, ती चुकून खरं बोलली सर. चुकून He said खरा बोलली. No. मी चुकलो खरा आता. बोलली. मी चुकलो. It's not like ती that. चुकली मी चुकलो आता. ती चुकीचं बोल. त्यांना You समजा. owe me an explanation. I'll tell. Why did she say that? Just the staff. They're jealous of me. They're just a bossच्या against एक gossip करतात. It's like that, just ignore them. Telling you ना बेटा. सॉरी. Love you. पण जर ते खरं असेल ना, ऍडव्होकेट वाडेकर, आय नीड अरे डिवोर्स. इथे मोबाईल इथे ना काय? मी असं करू शकते. I know. I can do Yes, anything. yeah, you can do it. I know. Please सांगा त्यांना. सॉरी. लेडीज तुला म्हणून कुठं नेत आहे मी? तुम्ही असं बोलतोय. चुकलं माझं. तुम्ही चुकलं माझं. बोललेलात म्हणून मी पण असं बोलतोय. ते त्यांना ऐकायला गेले हळू बोलायचं ना. सॉरी ना. माझं पुढच्या महिन्यात प्रमोशन होणार आहे. तर माणसाला राग आला, प्रमोशन कॅन्सल केलं तर काय करशील? काय बोलले तुम्ही? गबस. प्रमो यांच्या हातात आहे होय. आता हा बॉस म्हटलं ह्यांच्याच हातात असणार ना. मला आधी नाही का सांगायचं तुम्ही? हे प्रमोशन 5 वर्ष झाले हो, त्याच पगारात काम करतोय. हे इथं नको बोलू आता. काय कशाला आलोय ते बघ. सॉरी सर. सॉरी. प्रमोशन ऐका ना, काय? चांगला चान्स आहे. सॉरी सर. सॉरी. कसला? तुम्ही नाही का बोलता ते सरांशी बोलायलाही वेळच मिळत नाही. शेजारी बसले आहेत, आज बोलून घ्या. प्रमोशनचं बोलून घ्या. स्वतःहून बोलायचं. मी नाही बोलणार. मला नाही जमणार. बोला. मी काम करतोय व्यवस्थित. माझं काम बघतायत. इमानीत बरं काम करतोय तर देतील प्रमोशन मला. कुठल्या जमान्यात आहे हो तुम्ही? माझं काम बघितलं तर म्हणा काय मागितल्याशिवाय काहीच मिळत नाही आजकाल. मला नाही जमणार. बोला ना हो. लेकरांचा विचार करा की प्रमोशनचं उघडर पडलीत का लेकरं? म्हटलं ना नाही जमणार. हायच जमणार तुम्हाला. बॉस आहे, जरा कौतुक करावं, लाळ घोटेपणा करावा. अंगाला भुक पडतायत का तुमच्या? मला जमणार नाही. आपल्या रक्तातच नाही ते. मला जमणार नाही. प्रमोशन पाहिजे. इथं 5 वर्ष झाली आणि काय मस्त आहे ना सर्व. काय येळ लागलं का? कशाला असते? तुमचे बॉस हसले ना, आपण पण हसावं. त्यांना बरं वाटतंय मग लगेच. तू टाळी का दिली तिला? तू
टाली का दिली तिला नाही हे आपलं इंटरनल जोक तिला कसं कळलं आणि ती हसते कशाला नाही, मला नाही आणि तू टाली पण दिली तिला नाही मी टाली दिली कारण तिने टाली मागितली म्हणून मी टाली दिली तिला. म्हणजे असं- कोणी पण हात पुढे केला तू टाली देणार हा असं काही नाही माझा हात एवढा वेळ पुढे मला नाही दिली टाली हे घे टाली दिली. का दिली टाली मला काय दिली तू आता डू मागे यू थिंक आय एम फनी नो नो Am I a joke? नो ईशा Are you making fun of me? नो तू ईशा टाली का दिली मला अरे तू मागितली तू आता ॲडव्होकेट वाडेकर अरे नो तू कट काय कट केला तू काय कट केला अरे तू लावला म्हणून मी तोच कट केला मी काय पण करेन तू इथे फोन कट कर तू चिडवतोय मला अरे आय एम नॉट तू चिडवतोय अरे मला नाही ईशा कशाला आणलं प्लीज कीप क्वाइट ओके मॅम ओ कशाला आणलं मग मला प्लीज ट्राय टू अंडरस्टँड कशाला आणलं मला हेल इज गोइंग ऑन प्रेम कसं आहे खांडेकर दिस इज लास्ट वॉर्निंग आय एम सॉरी सर मॅडम मर्यादेत राहा कंट्रोल मध्ये प्लीज तुमच्या बायकोला सांगा मॅडम सॉरी तिनं प्लीज असं नाही तुला ना म्हणून कुठं येत नाही कशाला तोंड बंद ठेव की जरा आहे मलाच बोलताय होय. उगाच आपलं बोलते मग त्याचं प्रमोशन होतं बोल ना गप्प बस नकोय का प्रमोशन सांगून नकोय मला चांगलं चाललंय मला डोकं फिरवते कधी बसून डिवोर्स चाललंय त्यांचं सगळं मलाच बघावं लागतं बाय या घरात काय बॉसला द्या काय बॉसला द्या काय ते खारी शेंगदाणे आहेत बॉसला द्या काजू बदाम खाणार त्याला शेंगदाणे देऊ मी हा शेंग ठेवते आत ठीक आहे शेंगदाणे नको हे घ्या आवळा सुपारी द्या काय करते तू का प्रवासाला चालले तर कशाला देते आवळा सुपारी कशाला आणली तुम्हाला लागते म्हणून आणले इथं इथं कशी घेऊन आली आणि गॅसेस कोणाला आहेत हे बघ हे गॅसेसचा त्रास होतोय ऐकलं का साहेब यांना लय गॅसेसचा त्रास होतोय अहो. लय म्हणजे लय बेडूकच जणू डराव नाही हो पण नाही ह्यांची पण काय चूक नाही हो वडापाव खायला लागतो ना एक टाइम वडापाव खातात बया की 2 टाइमचं परवडत नाही जेवण आम्हाला मी सकाळी उठते ह्यांच्यासाठी स्वयंपाक पण भाजी करते मला भाकरी थापायला नाही जमत इथं मनगट सुजलंय माझं बया काय पोळीवाली आता बाई ठेवावी म्हणलं साहेब तर पगार पुरत नाही ना बाईला मग कुठून देणार माझे गुडघे पण दुखतात बया पोळ्या कुठून लाटू मी बया, माझंच रडगाणं घात सुपारी घेता काय नाही मला नकोय नकोय वहिनी तुम्हाला पाहिजे का नाही त्यांना नकोय वाय यू डिसाइडिंग फॉर मी तू माझ्यासाठी नाही का बोलतो मी बोलले मला नको मी बोलले का मला नको यू थिंक आय एम डिपेंडेंट ऑन यू नो नो यू थिंक यू कॅन मेक डिसिजन फॉर मी तिला द्या पाहिजे मी बोलली मला पाहिजे अगं नाही बोलली मी बोलली का मला पाहिजे नाही बोलली व्हाय आर यू मेकिंग डिसिजन्स फॉर मी अरे नाही पारशी बाई ॲडव्होकेट वाडेकर नो यार नो यार कुठे मोबाईल अरे डोंट डू दॅट यार मी लावलेला फोन लावलेला तू तिथे कटका केला अरे नाही अशा कशा बालताय तो यार नको आय डोंट डू दॅट यार प्लीज सॉरी मॅम अरे तुझं काय तुमचं चाललंय सर हे तुम्ही सांग अरे डिश काय आम्ही बघतोय आमचं सांगा त्यांना सॉरी मॅम सॉरी आय फायर यू नो सॉरी मॅम तुम्हाला प्लीज वॉच द फिल्म थोबड बंद ठेव जरा नको प्रमोशनचं काय ते मला मिळेल प्रमोशन माझं काम बघताय सर देतील मला मी प्रमोशन बघते काय ते तुम्ही नका बोलू आता मध्ये सर पण बघताय देव पण बघतोय माझं काम देईल मला प्रमोशन साहेब इग्नोर समोर बघ इग्नोर शी इज कॉलिंग जस्ट इग्नोर साहेब महागाई लय वाढली ना लेकरं 3 लेकरं आहेत आत्ता कळतं बाया त्यांचा कपडा लत्ता खाणं पिणं आणि शिक्षण तर लयच महाग झालंय बाया काय नको बोलू करावं चेतना हे खेळणी पण घेतली नाही त्यांना आता तोंड दाखवायला नाही बाया मला जागा एकटा माणसाचा पगार किती पुरणार सांगा बरं सर अरे बॅड पगार काय साहेब एकच मिनिट ऐका ना साहेब
साहेब नको ना चेतू हे करू साहेब खरंच ना काय ग बोल ऐका ना सर चल काय बोल तू गप्पा नाही मारते परवडत. तिच्याशी. नाही नाही, गप्पा गप्पा मारते. नाही ते शी वॉन्ट्स टू टेल मी समथिंग यू टेलिंग मी इग्नोर आणि तू तिकडे बघून गप्पा मारता तिच्याशी. नो ईशा शी वॉन्ट्स टू टेल मी ओके समथिंग म्हणजे यू टेल मी यू डोंट हॅव टाइम No. यू गो वॉच फिल्म्स विथ युअर पीए No, तू तिच्याशी गप्पा मार आर यू चीटिंग ऑन मी नेवर आय हॅव नेवर चीटेड आर यू चीटिंग ॲडव्होकेट वाडेकर नो I really need divorce. I really need divorce. Where is your mobile? Yeah, don't do that. काय करतो I'm not doing anything. तू ती अरे no, please. अरे please tell her what the hell is going on. Sir. This is limit. सर Tomorrow morning, come to my cabin. I'll give you memo. Collect a memo from me. That's it. झालं मिळालं की नाही प्रमोशन बोलले आपण हात जोडावं बया समोरचा माणूस लय दयाळू असतो दिलं की नाही प्रमोशन मेमो म्हणजे काढून टाकले त्यांनी कामावर ना मला साहेब काढू नका बया अरे काढू no, don't do this. Don't do this. Please काय प्रमोशन पाहिजे काढू मी देणार नका, नाही साहेब. प्रमोशन. अरे टाकले दे ना प्रमोशन मगापासून बाई एवढी रडते दे ना अरे तिच्याकडून बघून देता काय नको फालतूगिरी चालले अरे ये ऐसा ऑफिशियल है वो ऐसा प्रमोशन नहीं दे सकता है आई कांट Shut your mouth, प्रमोशन देऊ अरे केव्हापासून बोलते ती प्रमोशन दे ना प्रमोशन तू चिडू नको तू शांत ते बघतील ना त्यांचं You're exploiting your employees, Sammy. व्हाट You're exploiting your employees. नो आई नेवर डू दैट 5 वर्ष ड्यू ठेवला त्याचा अरे, पगार वाढच केला नाही, नाही मी- यू एक्सप्लॉइटिंग हिम No, I My never- goodness, how did I not know? This guy doesn't deserve it. You're inhuman. No. I just don't know why I am staying with you for so long. Because I love you. You No, love me. you don't. You are inhuman. No tears from me. I don't want to stay with you anymore. Paris, champagne, salted water. Hell with Paris. Don't forget it. Hello. अरे don't forget. Advocate Wadekar. अरे I वाडेकर genuinely अरे need लाज divorce. वाटली पाहिजे तुला 2 तास झोपतो तिकडे लंच टाइम मध्ये आणि तुला प्रमोशन देऊ वाजवा ना सनकन अबे खाली बसला तुला मगापासून सांगतो कळलं नाही मला पिक्चर बघायचं आता सांगतो तुला अरे झोपतो दुपारी आणि प्रमोशन मी तू झोपून बोल झोपून चल बाहेर चल बाहेर वा 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 एकदम रॉकिंग परफॉर्मन्स होता भारी मजा आली येस सोनाली ताई मला हे थिएटरमधलं सगळं खूप आवडतं खूप मजा आली बघताना मागे एक रॉकी और रानी की प्रेम कहाणी चालू होती विराजला त्या पॉपकॉर्नमध्ये मध्ये मध्येच फक्त पेरी पेरी आणि काहीतरी कॅरेमल येत होते त्याला फक्त सॉल्टेड हवे होते असं त्यांचं वेगळं चाललं होतं बरं आम्ही फक्त सॉल्टेड काजू ऐकलेत सॉल्टेड वॉटरच्या अशा प्रेममय आठवणी पहिल्यांदा ऐकू आल्या आणि हे खूप आवडलं कपल आधी लक्षात आलं नाही की या पारसी आहेत पत्नी आपल्या मला अजून माहित नाही पण आम्हाला असं वाटत होतं की प्रेमाच्या आठवणी अशा सॉलिड इंग्लिशमध्ये बाहेर यायला लागल्या आहेत खूप मजा आली बघताना तुम्हाला दोघांना आणि ते फार मस्त वाटतं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ना पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन तसं ते जे खूप भांडत असतात ते जरा प्रदर्शन करायला लागलेत तर ते खूप छान आलं तुमचं आणि तुमच्या दोघांचं तर काय वर्णावं चेतू पाऊस चालू आहे रिक्षातनं उतरून थिएटरमध्ये येताना वर धरलेली साडी शेवटपर्यंत तशीच होती मला इतकं क्यूट वाटलं ते मला खूप मजा आली फक्त बॉस विरुद्ध मागच्या खुर्च्यांनी जे आंदोलन केलं की याला प्रमोशन द्या ते मला खूप आवडलं सुपर्ब गाईज खूप मजा आली येस ताई क्रेझी परफॉर्मन्स होता रॉक्यालाही आवडलं मला रॉकी वॉज अमेझिंग आणि तुमच्या जोड्या पण छान होत्या चेतू काय सुंदर परफॉर्म केलंस फार मजा आली फारच सुंदर आणि तू वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या जागा घेतोस रे समीर दादा हे तूच करू शकतोस अमेझिंग मजा आली ईशा मस्त ऍक्सेंट छान होता मराठीचा पण ऍक्सेंट छान होता मजा आली थँक्यू